छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान। ऐतिहासिक गौरवशाली क्षण हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकार्यांचे आभार। विधान परिषदेत आवाजी मतदानावरून जनसुरक्षा विधेयक मंजूर। गदारोळानंतर विरोधकांचा सभात्याग। राज्यपालांना भेटून बिलावर सही न करण्याची विनंती करणार। संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांसाठी जनसुरक्षा विधेयक। नक्षलवादी माओवाद्यांशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। हे जनसुरक्षा विधेयक नाही तर भाजपा सुरक्षा विधेयक। नक्षलवाद्याचा उल्लेखच नाही, कुणालाही जेलमध्ये टाकतील। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। शिंदेंच्या 2 दिवसांआधी दिल्ली दौरा। गृहमंत्री शहांसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची घेतली भेट। तर मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंनी पक्ष भाजपात विलीन करण्याची तयारी दर्शवली। राऊतांचा स्फोटक दावा। पैशाच्या बॅगेसह मंत्री संजय शिरसाटांचा व्हिडिओ। संजय राऊतांचा दावा, मंत्री बाजूला नोटांच्या बंडलांची बॅग घेऊन बसलेत। मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करणार का? राऊतांचा सवाल। सदर व्हिडिओ माझ्या बेडरूम मधला बॅगेत कपडे आहेत। मंत्री संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण। तर राऊतांविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यासाठी शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा। आमदार निवासातील मारहाण प्रकरणी संजय गायकवाडांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद। तर मी जाणीवपूर्वक मारहाण केली, मात्र कारवाईला घाबरत नाही। आमदार संजय गायकवाडांची मुजोरी कायम। मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलंय, मात्र विचारांच्या प्रदूषणासाठी आपल्याकडे कायदा नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र। प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवा। वेळोवेळी आढावा घ्या। राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। शनी शिंगणापूर देवस्थानात 500 कोटींचा घोटाळा। आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल घेत कारवाईचे आदेश।